या ठिकाणी 84 स्नातकमध्ये विद्यार्थ्यांना आपण पदवी प्रमाणपत्र प्रदान करतोय. त्यामध्ये 14 आर्ट्सचे आहेत, 17 कॉमर्सचे आणि 53 सायन्सचे अशा एकूण 84 मुलांना देतोय. आजपासून म्हणजे जेव्हा तुम्हाला आता एक पदवी मिळालेली आहे, त्या मिळालेल्या पदवीपासून तुम्ही आता शिक्षण क्षेत्रासाठी म्हणून एकदम उघडे पडलेला आहात. यानंतर तुम्हाला कोणी असं पांघरून घालणार नाहीये. महाविद्यालयाच्या बाहेर आपण जाणार आहोत. खरं तर शालेय शिक्षणामध्ये आपल्यावर नजर ठेवायला, आपल्याकडनं अभ्यास करून घ्यायला खूप माणसं मागे असतात, शिक्षक मागे लागलेले असतात. परंतु महाविद्यालयीन जीवनामध्ये असं असत नाही. आपल्याला स्वतःचाच अभ्यास करावा लागत असतो. तरी त्यामध्ये प्राचार्य असतील, त्या विषयाचे प्राध्यापक मंडळी असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले जे वर्गमित्र असतात, ह्या सर्वांचं खूप मोठे नैतिक दडपण आपल्याला असतं की आपण त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे आणि ही जी डिग्री आपल्याला मिळवायची आहे, जे काही पदवी आपल्याला मिळवायची, ती खूप चांगल्या मार्कांनी मिळवायची आहे. तुम्ही किती मार्क्स मिळवले, किती गुण मिळवले, किती पर्सेंट मिळवले, यापेक्षा तुम्ही जो काही तुमची जे प्रमाणपत्र डिग्री घेता या ठिकाणी, त्याचे जे विषय तुमचे होते, त्या विषयाचं जे कंटेंट नॉलेज आहे, ते कंटेंट नॉलेज तुमच्याकडे किती आहे, ते किती घेऊन तुम्ही या महाविद्यालयातून बाहेर जात आहे, ते खूपच महत्त्वाचं आहे. आता इथनं पुढे म्हणजे तुम्ही या महाविद्यालयातून बाहेर पडलात की तुम्हाला कुणी माफ करणार नाहीये. कारण की तुमच्यावर तर खूप मोठं ओझं आहे की मी BA आहे, मी BCom आहे, मी BSc आहे. हे सगळं ओझं तुम्हाला वागवावं लागणार आहे, आयुष्यभर वागवावं लागणार आहे. डिग्र्या सांगताना खूप आनंद होतो की ते MA झालेले, ते PhD झाले, त्यांनी BEd केलं, त्यांनी MAd केलं, त्यांनी अमुक अनंत डिग्र्या आहेत, त्या सगळ्या केल्या. परंतु त्या डिग्र्यांचं ओझं आपल्याला वाढवता येतं का, ते जास्त महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तुम्ही BA असाल, BCom असाल किंवा विज्ञानाची डिग्री असू दे तुमच्याकडे, पण तुम्ही त्या डिग्रीचं ओझं कितपत वाहता हे जास्त महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून तुम्ही आतापर्यंत जो काही अभ्यास केलेला असणार आहे, ठीक आहे, कंटेंट नॉलेज प्रत्येक विषयाचं, ते तुम्हाला आयुष्यभर कामा येणार. आणि यानंतर तुम्ही काय करणार आहात, तुमचं काही ना काहीतरी प्लॅनिंग असणार आहे, ठरलेलं असेल की ही डिग्री घेतल्यानंतर आता मी PG करणार आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन करणार आहे. तर कुठलं पोस्ट ग्रॅज्युएशन करणार, BSc वाले 1, 2, 3, 4, 5, 6, 10 विषय असेल त्यामध्ये कराल, कॉमर्सवाले MCom करतील, BA वाले MA करतील, आणि कुठल्या विषयामध्ये करायचं त्याचा तो विषय असणार आहे. कुठेही जा, परंतु तो विषय जेव्हा तुम्ही PG करत असाल तेव्हा आयुष्यभराची शिवरी तुम्हाला त्या विषयातून मिळेल याची कृपया त्या ठिकाणी तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे आणि काळजी घ्या. आणि तुम्ही नुसतं जर डिग्री घेऊन बाहेर पडला तर भारतातल्या सर्वात चांगल्या जेवढ्या काही नोकऱ्या असतात, जेवढ्या काही नोकरीच्या दृष्टीने संधी पाहिजे असेल तर ती संधी आता तुम्हाला उपलब्ध आहे, ती तुम्ही जाऊ शकता. कुठल्याही नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. म्हणजे नुसतं IAS होणं, IPS होणंच महत्त्वाचं आहे असं नाही. त्या भारतामध्ये प्रचंड एवढे मोठमोठे हे आहेत, काय म्हणू आपण, प्रतिष्ठान आहे की त्या ठिकाणी तुम्ही नोकऱ्याला जाऊ शकता. म्हणजे रेल्वे असेल, पोस्ट खाता असेल, आरोग्य सेवा असेल, आता पोलीस प्रशासन आहे, प्रशासकीय आहे, त्यानंतर आपलं कॉमर्स आहे, खूप आहे. ते तुम्ही जाऊ शकता, अभ्यास करू शकता. नसा तुम्ही बिझनेस करू शकता. कुठलाही व्यवसाय करायला काहीच हरकत नाही. मी काही वेळानंतर आणखी वेगळ्या विषयावर तुमच्याकडे येईल. पण तुम्ही व्यवसाय करायला काहीच हरकत नाही. कुठल्याही नोकरीपेक्षा जर तुम्ही व्यवसाय करू शकला तर ती आणखी खूपच मोठी गोष्ट झाली, खूपच मोठी. स्वतः जर तुम्ही एखादा व्यवसाय सुरू केला आणि त्यामध्ये जर 4-5 लोकांना, 10 लोकांना, 50 लोकांना, 100 लोकांना, काहीच तरी नाही, त्याला मर्यादा नाही आहे. तुम्ही जर कुणाला नोकरी देऊ शकला तर त्यापेक्षा मोठी गोष्ट नाही, ते तुम्ही करू शकता. मग MPSC, UPSC हा तर आपला रुटीन सगळ्यांनी माहीत असलेला प्रकार आहे. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता, चांगली नोकरी मिळता येऊ शकते. परंतु हे सगळं मिळवत असताना नुसत्या
इच्छा असणं, जशी माझी अशी आकांक्षा आहे की मला वाटतं की असं व्हायला पाहिजे वगैरे, असं म्हणून चालत नाही. तर त्यासाठी म्हणून आपल्याला मूलभूत गोष्टींचा अभ्यास त्या ठिकाणी करायलाच पाहिजे असतो. मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगितलं की डिग्री झाल्यानंतर तुम्हाला बाहेरच्या जगामध्ये वेगळे अडचणी तुमच्याकडे बाहेर येतात की हा BA आहे किंवा हा MA आहे किंवा तो BSc झालेला आहे म्हणून. लोकांच्या अपेक्षा तुमच्याकडनं त्या असतात. उद्या तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला तर कोणाला म्हटलं की मी BA झालेलो आहे किंवा BCom आहे किंवा BSc आहे, तर तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि तुम्हाला काही विचारायचं असेल, तुमच्याकडं काही तो माणूस तुमच्याकडे अपेक्षा करणार असेल तर तो तुम्ही डिग्री पदवी धारक आहात या अर्थाने तुमच्याकडे बघणार आहे. तेव्हा तुम्हाला त्या पदवीची त्या ठिकाणी गरज नसते, अभ्यासाची तुम्हाला गरज भासणार आहे. आपण ग्रामीण भागातून सर्वजण आलेला आहात. मीही ग्रामीण भागात पांगरीचा आहे. इथल्या माथ्याच्या जवळ पांगरी आहे. पूर्वी म्हणायचे की पांगरी जवळ माथला आहे म्हणून, तर ते लहान गाव आहे. भोंबे सरांच्या गावाजवळ आम्ही एकाच गावाच्या असल्यासारख्या जवळपास आहोत. आणि भोंबे सर माझे विद्यार्थी आहेत आणि मला आता साहेब म्हणत होते की ते सर तुमचे, मला खूप राग येत होता. मला कोणी साहेब म्हटलं की खूप राग होतो, मला सर म्हटलं की खूप आवडतं. कारण की त्यापेक्षा मोठा प्रेम सुद्धा दुसरा कोणलाच नाहीये. तर सर म्हणाले आणि मला तुम्ही साहेब म्हणायला काय हरकत नाही, पण आता मी साहेब नाही तरीही मला सर म्हटल्यालाच आवडतं. ही सगळ्यात मोठी डिग्री आहे, सगळ्यात मोठी डिग्री आहे माझ्यासाठी सर म्हणे. कारण मी आतापर्यंत जे काय केलं असेल, शिक्षक म्हणून मी नोकरी केलेली. SB हायस्कूलला होतो 5-6 महिने. गव्हर्नमेंट कॉलेजला जायचं होतं मला, जॉईन करण्या अगोदर काय करू म्हणून सहज इंटरव्ह्यू दिला म्हणून SB हायस्कूलला जॉईन केलं होतं. त्यानंतर मग गव्हर्नमेंट कॉलेजला नोकरी केली. प्राध्यापक होतो मी. म्हणजे मला काही शिक्षकांना प्राध्यापकांना ठोकायची मला पूर्ण लायसन्स आहे. म्हणजे मी बोलू शकतो प्राध्यापकावर किंवा शिक्षकांवर, चांगल्या प्रकारे बोलतो. आणि मी तिकडे जायचो ना शाळांमध्ये, महाविद्यालयामध्ये, कधी कधी पोलीसमध्ये असताना बोलवायचे, कार्यक्रमाला वगैरे बोलायचे, तर मी शिक्षकांवर खूप बोलत होतो. सगळ्या शिक्षकांच्या चेहऱ्याचे बारीक पाहिजे. मग त्यांना समजलं मी पण शिक्षक होतो म्हणून मला त्यांच्या अडचणी काढतात आणि त्यांनी काय करायला पाहिजे हे सुद्धा करतात. आणि मग मला ते आत गेल्यानंतर सगळे म्हणायचे साहेब बरं तुला तुम्ही शिक्षकावर बोला, आमचे शिक्षक त्यामुळेच करते. म्हणजे काही वर्गात चांगलं बोलणार नाही, चांगलं ऐकणार नाही, चांगलं शिकवणार नाही वगैरे वगैरे. पण ते नंतर आत व्हायचं. पण सगळ्या शिक्षकांना खूप मजा वाटायची की या ह्या माणसाने येऊन काहीतरी आपल्याला सांगितलेलं आहे म्हणून. आणि तो हा काय माझा मी बोलू शकतो, आज नाही बोलणार कारण आता तो नाही राहिला काय. तर मी आणि थोडेसे सिनियर कॉलेजचे प्राध्यापक आहात सगळे, तुमच्यापुढे बोलताना खूप वेळा विचार करायला पाहिजे नाही. आणि मी तुला एक विशिष्ट मुद्दा घेऊन काही खूप बोलण्यासारखं आहे असं नाही आहे. पण आता मी मुळात सांगतो की या महाविद्यालयीन जीवनामध्ये जे मित्र आपल्याला मिळतात तशी मित्र इतर कुठेही मिळत नाही, कुठेच मिळत नाही. पण या ठिकाणी जी मैत्री केलेली असेल, जी माणसं तुम्ही जमवलेली असतील, ती माणसं आयुष्यभरासाठी त्या ठिकाणी जपून ठेवा. माणसं नंतर मिळत नाही. तुम्ही एकदा नोकरीमध्ये गेला की नोकरीमध्ये तुम्हाला तुमच्या बरोबर सहकारी मिळतात, परंतु मित्र मिळत नाही. ते मित्र जपून ठेवा आणि ते चांगले ठेवा. आणि आता मी खरं तर माझा विषय असा असतो की तुम्ही खूप छान तुमची शरीर संपदा असली पाहिजे. जोपर्यंत तुमचं आरोग्य चांगलं नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही काहीही करू शकता. तर ती गोष्ट खूप महत्त्वाची असते. या ठिकाणी इतकं छान वाचनालय म्हणून मला माणूस सांगत होता की या कॉलेजची लायब्ररी खूपच चांगली आहे. मला खूप आनंद झाला. या कॉलेजची लायब्ररी खूप चांगली आहे. जर या महाविद्यालयाची लायब्ररी चांगली असेल, वाचनालय चांगलं असेल तर तुम्ही निश्चित मुलं चांगले असायला पाहिजे. म्हणजे इतर कुठेही वेळ न घालवता तुम्ही जर महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये जर वेळ घालवला तर त्यापेक्षा मोठी गोष्ट आणखी कुठलीच नाही. कारण की तुम्ही ग्रंथालयामध्ये गेल्यानंतर तिथे काही बसणार नाही आहे नुसते, कुठला ना कुठलं तरी एखादं पुस्तक काढणार आणि ते तुम्ही वाचत बसणार आहे. मित्रांनो, वाचनासाठी जगात दुसरी मोठी गोष्ट नाही. दुसरी मोठी गोष्ट वाचनासाठी कुठलीही नाही आहे. तुम्ही एखादा कुठलाही कागद घेतला आणि तो वाचला तर तो कागद तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधी कशा प्रकारे मदत करेल हे कुणीच सांगू शकत नाही. त्याच्यामध्ये काय असेल आपल्याला माहीत नसतं. आणि भविष्याच्या उदरामध्ये काय घडलेलं आहे, भविष्यामध्ये काय होणार आहे आपल्या कुणाला काही माहीत नसतं. आता तुमच्यापैकी कित्येक जण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देतील, वेगवेगळे व्यवसाय करतील, आणखी अनेक गोष्टी त्या निवडतात. आयुष्यात करिअर डेव्हलपमेंटसाठी तुम्ही ते निवडाल त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टी खूप मदत करू शकतात. स्पर्धा परीक्षेत तुम्हाला बोलायचं म्हटलं तर मी तुम्हाला त्याजवळ दिवसभर बोलू शकतो की स्पर्धा परीक्षा कशा द्यायच्या, कसा अभ्यास करायचा वगैरे. पण आता सर तुमच्याकडे
सगळे म्हणजे कॉलेजतून असताना बऱ्यापैकी सगळे प्राध्यापक मंडळी याविषयी बोलत असते आणि बोलत असणारच आहे. जेव्हा सर कधी बोलत असतील तेव्हा निश्चितच प्राचार्य जेव्हा बोलत असतील तेव्हा निश्चित हा विषय त्या ठिकाणी होत असणार आहे. आणि नेमकं आज एका 10-15 मिनिटामध्ये तुम्हाला सांगायचं म्हटलं तर वाचन खूप महत्वाचं आहे. कुठलीही परीक्षा द्या, स्पर्धा परीक्षा तयारी करा. मी खेड्यातला आहे म्हणून बिलकुल घाबरायचं नाही. म्हणजे तुम्ही तर खूप चांगल्या परिस्थितीमध्ये खेड्यातनं बाहेर आलेली मुलं आहात. म्हणजे आता आम्ही कसे होतो आणि तुम्ही कशा ही तुलना करत बसण्यापेक्षा तुम्हाला खूप गोष्टी अवेलेबल आहेत. आम्हाला काहीच नव्हतं. मी तर पाचवीपासून आम्ही पायी यायचो, पळत यायचो, तुला शिकायचो, मला शिकायला गेलो वगैरे वगैरे. मी नोकरी लागेपर्यंत रिक्षामध्ये बसलो नव्हतो. आता तुम्ही पायी कुणी चालतच नाही आहे. तुम्हाला सगळ्यांना मोटरसायकल आहे, तुम्हाला सगळ्यांना स्कूटी आहे, मग सगळ्यांना मोबाईल आहे. पण हे सगळं करत असताना तुमच्याकडे स्वतः विकत घेतलेली पुस्तकं किती आहेत सांगा. तुम्ही विद्यार्थी म्हणून या वर्षी, या 6 महिन्यामध्ये, या 2 वर्षामध्ये कधी का असेना ते खूप छान पुस्तक आलेलं आहे. या लेखकाचं अमुक एक पुस्तक आहे आणि ते पुस्तक मला घ्यायचं आहे असा आग्रह आपण आपल्या वडिलांकडे कधी धरलाय, पालकांकडे कधी धरलेला आठवलं तुम्हाला? ते जास्त महत्वाचं होतं. तुम्ही पुस्तकाचा संच तुमच्याकडे किती आहे ते बघा. माझ्याकडे 2000 पुस्तकं आजही आहेत. मी पोलीस अधिकारी असताना सुद्धा म्हणजे डझनानेच पुस्तकं विकत घ्यायचो. वाचनासाठी दुसरी गोष्टच नाही. वाचन नसेल तर तुमची भाषा सुधारणार नाही. भाषा सुधारणार नाही म्हणजे तुम्हाला शब्द कधी आठवणार नाही. वाचन असेल तर तुमचा शब्दसंग्रह खूप वाढतो. शब्दसंग्रह वाढला की मग तुम्हाला कुठेही टाका, तुम्ही डोक्यावर पडणार नाही, पायावर पडा. बरोबर आहे? म्हणजे जर तुम्हाला नॉलेजच नाहीये, वाचनच नाहीये तर तुम्ही करणार कसं? आणि वाचनाची सवय पाहिजे, बैठकीची सवय पाहिजे. मी 4 तास अभ्यास करतो, 10 तास अभ्यास करतो, 15 तास अभ्यास करतो, 16 तास अभ्यास करतो असं म्हणता आलं पाहिजे. हे म्हणता आलं पाहिजे की मी तेवढा अभ्यास करतो. तुम्हाला आता इथलं पुढे कधी कोणी म्हणावे की तू अभ्यास कर म्हणून तुम्हाला स्वतः अभ्यास करावा लागणार आहे. तुम्हाला स्वतःचं करिअर स्वतः ठरवावं लागणार आहे. तुमचे आई वडील खेड्यातले आहेत, अशिक्षित आहेत. बरं अशिक्षित नसेल तरी थोडंफार शिकले असेल तरी ते तुम्हाला जास्त गोष्टी सांगू शकत नाही. आणि तुम्ही डिग्री झाले म्हणून तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अगोदर सांगितलं तुम्हाला वेगळं झालेला असणार आहे लोकांचा. तुम्हाला कोणी आता अशा काय म्हणतात त्याला चमच्याने कोणी स्कूल फिलिंग आता ते होणार नाही, तुम्हाला कुठेच होणार नाही. तो काय संपलेला. तर हे करत असताना मग तुम्हाला वाचन खूपच महत्वाचं आहे. म्हणून घेतला नाही. साधा कागद जर कुठे सापडला तुम्हाला तो वाचला तर तो तुम्हाला आयुष्यामध्ये कुठेतरी मदत करू शकतो. इतक्या लहान गोष्टीपासून मी सांगतो तर मग तुमच्याकडे खूप पुस्तकं पाहिजे. मग आपल्या वडिलांकडे कधी आग्रह करा की मला पुस्तक दे, मला हा मोबाईल नको आहे. मोबाईलची गरजच नाहीये, पण तुमच्याकडे एकही विद्यार्थी असा नाहीये ज्याच्याकडे मोबाईल नाहीये. माझ्याकडे मोबाईल नाही असं पण हातवर करा, तुम्हाला मोबाईलच नाहीये. आणि मला सांगा की तुम्ही आतापर्यंत तुमच्यापैकी डिग्री झाला तुम्ही किती पुस्तकं विकत घेतली? की मी अमुक मराठी विषय आहे माझा हिस्ट्री आहे किंवा सोशॉलॉजी आहे त्यातलं सर्वात चांगलं पुस्तक मी कुठलं विकत घेतलंय, किंवा कॉमर्ससाठी कुठलं पुस्तक विकत घेतलं, किंवा सायन्ससाठी कुठलं पुस्तक माझ्याजवळ ठेवलेलं आहे. 53 मुलं आहात तुम्ही या ठिकाणी. कुठली पुस्तक आहे तुमच्याकडे? हे घेतलं का की मी आता या विषयाचा म्हणजे आयुष्यभर मला हा विषय चिकटलेला आहे हे नाही. म्हणजे जोपर्यंत तुम्ही मरणार नाही तोपर्यंत त्या विषय तुम्हाला चिकटून राहणार आहे. तर काय करता तुम्ही त्या विषयासाठी? हे जास्त महत्वाचं आहे. हे करायला पाहिजे. आपण कधीच केलेलं नसतं. जाणीवपूर्वक हे कधीच कोणी करत नाही, पण ते करायला पाहिजे. मी तुम्हाला काय म्हणतो 16 तास 17 तास 18 तास सुद्धा तुम्हाला बसता आलं पाहिजे अभ्यास करतो. तेवढी तुमची बैठक आहे का? कधी करणार ना? कधी करणार आपण? आता नाही करणार. या वयामध्येच या गोष्टी करू शकतो आपण, नंतर नाही करता येत. म्हणजे सकाळी जर अनुक्रमणिका असतं ना पुस्तकामध्ये सुरुवातीला अनुक्रमणिका असते, बरोबर आहे? पुस्तक पाहिलं ना कोणी? सुरुवातीला पुस्तक उघडल्यानंतर पहिल्यांदा अनुक्रमणिका असते.
बरोबर आहे. तर अनुक्रमणिका झाली की मग 1 2 3 4 5 6 सगळे जे काय म्हणतात त्याला आपण प्रकरण असतात. म्हणजे काय चॅप्टर प्रकरण. आणि सर्वात शेवटी काय असतो संदर्भ ग्रंथ असतात त्या ठिकाणी लिहिलेले पुस्तकामध्ये की ते पुस्तक लिहिताना कोणकोणते संदर्भ त्या माणसाने घेतलेले आहेत त्यानंतर हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे. तर अनुक्रमणिकेपासून संदर्भ ग्रंथापर्यंत पुस्तक वाचताना त्याचा प्रत्येक शब्द आपल्या असा काळजाला भिडला पाहिजे आणि तो इतका चांगला झाला पाहिजे की आयुष्यामध्ये लोक कधीही कोणी उठून विचारा तो आपल्याला सांगता आला पाहिजे.